तर यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। तर आरक्षणाला धक्का लागता कामा नये असं सांगण्यात येत आहे। तर जरांगेंच्या आंदोलनानंतर ओबीसी महासंघ सुद्धा आता आक्रमक झालेला आहे आणि नागपूरमध्ये ओबीसी महासंघ सुद्धा आंदोलन करतोय आणि आजच्या त्या उपोषणाचा साखळी उपोषणाचा हा पहिला दिवस आहे आणि हा पहिला दिवसच संपलेला आहे। तर नागपूरच्या संविधान चौकामध्ये साखळी उपोषण सुरू आहे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी जरांगेंच्या उपोषणाला उत्तर देण्यासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे ओबीसी महासंघातर्फे। मात्र या आंदोलनाला काँग्रेसनं सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे। तर नागपूरच्या संविधान चौकामध्ये ओबीसी महासंघाचं हे आंदोलन सुरू आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं आज नागपूरच्या संविधान चौकात या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे। ओबीसीच्या गेल्या अनेक वर्षापासून ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये हे आंदोलन आहे। खरं म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघानं गेल्या 10 वर्षामध्ये जे यश प्राप्त केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांना ओबीसीच्या घटकांना या राज्यामध्ये न्याय मिळण्याचं काम झालेलं आहे, हे सुद्धा सत्य आहे। जवळजवळ 56 GR आतापर्यंत ओबीसीच्या संदर्भामध्ये केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे मिळालेले आहेत आणि हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं एक मोठं यश आहे